रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांच्या नेत्यांवर शाब्दिक वार पलटवार सुरू होते। आता मात्र हे वार पलटवार तालुका पातळीच्या नेत्यांमध्ये देखील सुरू झालेत। त्या अनुषंगानेच शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे। सध्या राज्यभर गाजत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा एकमेकांवरील शाब्दिक पलटवार काही प्रमाणात शांत असला तरी आता मात्र दोनही पक्षांच्या तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। ती पण कुटुंबासह एकमेकांच्या प्रतिष्ठेवर चिखलफेक सुरू आहे। त्या अनुषंगानेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे बाबतीत शाब्दिक चिखलफेक केली। त्या वक्तव्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्यासह निवडक कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुयात काय म्हणतात तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे। तिन्ही आमदारांवरती, माझ्या दैवतांवरती बोलताय त्यावेळेला तुमची तरी उंची होती का माझ्या आमदारांवरती बोलण्याची? याचा देखील अभ्यास करायला पाहिजे होता। उगाच मनोज कुमार शिंदे बोलत नाही। मनोज कुमार शिंदे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की माझ्या भरत शेठ गोगावले आहेत। भरत शेठ काय सांगतायत की आम्ही कोणाला पाय लावत नाही, आमचा चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करतो, पण आम्हाला जर पाय लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडत नसतो। आणि हीच परिस्थिती तुमच्यावरती आली। आता समीर शेडगे बोलतायत तालुका प्रमुख गद्दार। अहो, गद्दारी तुम्ही केलीत, मी नाही केली गद्दारी। कारण त्या शिवसेनेमध्ये मी कुठेही पदावरती नव्हतो, तुम्ही तालुका प्रमुख होतात, त्यामुळे मी कोणताही पद घेतलेलं नव्हतं आणि मी पदाधिकारी नव्हतो। याची पूर्णपणे अभ्यास करा। तुम्ही ज्या पदावरती असताना तुम्ही काय काय वचनं दिलीत, या 8 वर्षात किती पक्ष वाढवलात, किती पक्षाचं नुकसान केलात, याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे। तुम्हाला सांगतो, तुम्ही बोलताय ना मी निष्ठावान तालुका प्रमुख, मी तुम्हाला चॅलेंज देतो। मी एका वाडीचं नाव सांगतो, ती वाडी कुठे आहे ती दाखवावी आणि प्रत्येक तालुक्याच्या वेशीपर्यंत तुम्हाला कोण ओळखतं हे मला दाखवावं। नाहीतर हा मनोज कुमार शिंदे चॅलेंज दाखवतो, प्रत्येक गावात गेल्यानंतर 10 माणसं उभं करण्याची हिंमत या मनोज कुमार शिंदेमध्ये आहे। तुम्ही तालुका प्रमुख झालात आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या आत्ता बोलत नाही, त्या मी वेळ आल्यानंतर बोलेन। परंतु महत्वाच्या 2 गोष्टी निश्चित बोलायच्या आहेत, कारण या गद्दारीमध्ये खुद्दारपण असतात आणि मनोज कुमार शिंदे हा खुद्दार आहे, गद्दार नाही। हा मूळचा शिवसैनिक आहे, कडवट आहे आणि कडवट असून कट्टर आहे। तुम्ही कशी गद्दारी केलीत या मनोज कुमार शिंदेशी हे आता उघड सांगणं गरजेचं आहे। आणि उघड सांगताना या कथनाशी, ज्या तुम्ही पद घेतले तेव्हा घेतलेली शपथ आणि तेव्हा घेतलेलं काम कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही नितीन परमांच्या केबिन मध्ये काय सांगितलं ह्याचं आठवण करून तुम्हाला फक्त देतोय। तुम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट घेतलेत शिवसेनेकडनं स्वार्थासाठी। म्हणून काय स्वार्थी समीर शेडगे स्वार्थासाठी काय पण करेल, आता पण स्वार्थासाठीच। कारण या समीर शेडगेला समजलेलं आता की उबाटा संपत आले, आता आपल्याला शिंदे शिवसेनेत जायचं आहे, म्हणून आमच्या आमदारांच्या पार उंबरे झिजवले। काय उंबरे झिजवून मीटिंग कुठे कुठे केल्या, कोणाला मध्यस्थी टाकली, परंतु माझे तिन्ही दैवत, मी तुम्हाला सांगितलं की माझे तिन्ही दैवत माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NDB न्यूज मराठी, रोहा, रायगड।